मित्रांनो नमस्कार. छान गोष्टी नावाच्या या छानशा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि प्रथमतः सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आजची गोष्ट अशीच गोड आहे, अगदी गोडासारखी गोड. फक्त गोष्ट सुरू करण्याआधी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आजची गोष्ट ही आपल्या जीवनात गोडवा आणणारी अशीच सुंदर गोष्ट आहे. गोष्ट आहे एका महान कवीची, ज्यांनी भारतात पहिल्यांदा नोबेल पारितोषिक आणलं अशा विश्वकवी रवींद्रनाथ टागोरांची सुंदर अशी गोष्ट आपल्यासाठी घेऊन आलोय. एकदा विश्वकवी रवींद्रनाथ टागोर आपल्या घरामध्ये अभ्यासिकेमध्ये कविता लिहित बसलेले होते आणि अचानक त्यांच्या कानावर एक गोडसा स्वर पडला आणि त्यांचं लिहायचं पेन थांबलं, हातही स्थिरावला आणि त्यांचं लक्ष त्या शब्दांकडं आकर्षलं गेलं. आणि शब्द असे होते, राणी चल घरी, तुला कळत नाही का, मला भूक लागली, किती वेळ करायचा. हे गोड शब्द ऐकल्यानंतर विश्वकवींना बरं वाटलं आणि त्यांनी मनाशी विचार करायला सुरुवात केली. सध्याच्या युगात इतकं चांगलं बोलणं ऐकायला मिळत नाही. कोण कुणाशी बोलत असेल. अर्थात असं म्हटलं जातं की जो न देखे रवी वो देखे कवी. कवीची कल्पना पहा. त्यांनी बसल्या जागेवर असा विचार केला की जे संबोधन वापरलं जात आहे ते स्त्रीलिंगी आहे आणि जो आवाज येतोय तो पुरुषाचा आहे. मग कोण कुणाशी बोलत असेल. बसल्या जागेवर त्यांनी कल्पना करायला सुरुवात केली. आणि कवीनं केलेली कल्पना आहे का, त्यांनी केलेली पहिली कल्पना अशी होती, एखादी लहानगी मुलगी असेल आणि त्या लहानग्या मुलगीला आपले वडील म्हणत असतील, राणी चल घरी, तुला कळत नाही का, मला भूक लागली. कारण त्यांच्या मनात असा विचार आला की शब्दात आर्जव आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, गोडवा आहे, आपुलकी आहे. मी पहिला विचार केला. तोही विचार त्यांना कमी वाटला म्हणून त्याच्या पुढचा विचार त्यांनी केला आणि तो विचार असा होता की कदाचित तसं नसेल. एखादं प्रेमी युगुल म्हणजे लव बर्ड्स, नवीनच जुळलेलं असं प्रेमी युगुल आपल्या पाठीमागच्या घराच्या पाठीमागं जे बाग आहे तिथं फिरायला आलं असेल आणि प्रियकर प्रियसीला म्हणत असेल, राणी चल घरी, तुला कळत नाही का, मला भूक लागली. पण तोही विचार त्यांना कमी वाटला म्हणून पुढचा विचार त्यांनी केला. तो पुढचा विचार असा होता की कदाचित एखादं नवं लग्न झालेलं जोडपं, नवऱ्याला बायको आणि बायकोला नवरा लग्न झाल्या झाल्या गोड बोलतात म्हणून नवरा बायकोला म्हणत असेल कदाचित, राणी चल घरी. पण हे कधीपर्यंत, तर हे फक्त काही दिवसापर्यंत. लग्न झालं की पहिलं वर्षभर नवरा बोलतो, बायको ऐकते. त्याच्यानंतर वर्ष 2 वर्ष बायको बोलते, नवरा ऐकतो. आणि राहिलेली सगळी वर्ष नवरा बायको बोलतात आणि अख्खं गाव ऐकतं. इतकी चांगली परिस्थिती आपल्या लग्नांची असते. म्हणून तोही विचार त्यांना कमी वाटला आणि पुढचा आणि शेवटचा विचार त्यांनी असा केला, नाही नाही, कदाचित असं असेल की एखादं वयोवृद्ध झालेलं जोडपं, त्याने असा विचार केला, एखादं वयोवृद्ध झालेलं जोडपं आणि त्यातला नवरा बायकोला म्हणत असेल. मग त्यांनी कल्पना केली की 75 वर्षाचा नवरा आणि 70 वर्षाची बायको नवरा बायकोला म्हणत असेल, राणी चल घरी.
पण तोही विचार त्यांना कमी वाटला, म्हणून त्याने मनाशी विचार केला, नाही, म्हातार वयात माणूस कसा बोलेल. तर म्हातार वयात त्या कापऱ्या आवाजात तो असा बोलेल, राणी चल घरी. म्हणून तोही विचार त्यांना कमी वाटला. आणि कोण कुणाशी बोलतंय, इतका आर्जव, इतका जिव्हाळा, इतकं प्रेम, इतका गोडवा, इतकी आपुलकी शब्दात आहे. मग कोण कुणाशी बोलतंय हे पाहावं म्हणून त्यांनी पेन खाली ठेवलं, वही बंद केली, टेबल पुढं सारलं, खुर्ची पाठीमागं सारली, खिडकीची कडी काढली, खिडकी उघडली आणि खिडकीतून बाहेर जे दृश्य त्यांना दिसलं ते अक्षरशः स्तंभित करणार होतं, चक्रावून टाकणारं होतं, स्तिमित करणार होतं. मला असं वाटतं की पुढचं काही सांगण्याआधी कदाचित आपण हा व्हिडिओ एक मिनिटभर पॉज करून जर विचार केलात की बाहेर त्यांना काय दिसलं असेल, तर आपल्यालाही कल्पना करता येईल. कारण कल्पना करायला मायबापांना काही पैसा पडत नाही, सहज सुचत जाते, तिला कल्पना म्हणतात. तेव्हा बाहेर त्यांनी पाहिलं आणि बाहेर हिरव्यागार गवताच्या कुरणावर एक काळी भोर म्हैस सरत होती आणि म्हैशीला गुराखी मालक म्हणत होता, राणी चल घरी. कोण कुणाशी बोलत होतं, तर म्हैशीचा मालक म्हैशीला म्हणत होता, राणी चल घरी. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर असं लिहितात की माझ्या आयुष्यातलं सुवर्णाक्षरानं लिहून ठेवावं इतकं सुंदर बोलणं आहे. कारण अरे जिथं जनावराला सुद्धा माणसापेक्षा जास्त किंमत दिली ना, त्याला म्हणावं बोलणं. आमचे संत महात्मे सुद्धा हेच सांगतात, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. इतकं गोड बोलता यावं की अमृताचा वर्षाव होतोय. कारण मायबापांनो आपण जे बोलतो त्याचा परिणाम आपल्या अंतर्मनावर होतो आणि अंतर्मन तसं वागायला लागतं. म्हणून आपलं बोलणं हे फार महत्वाचं असतं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी. म्हणून आपण जर चांगलं बोलत गेलो तर अंतर्मन तसंच उत्तम वागत जाईल. आणि जर आपण चुकीचं बोलत गेलो, म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय ऐकत असतो घरात, जळलं, पेटलं, आग लागली, काडी लागली आणि काय जण तर सारखं वाटोळं झालं. असं वाटोळं झालं म्हणणाऱ्या माणसाच्या आयुष्यात कोणताही भविष्यवेत्ता आला तरी बदल करू शकत नाही. कारण मुळातच शब्दात घोळ आहे. म्हणून हे शब्दातले घोळ काढून टाकले आणि सुंदर बोलायला सुरुवात केली. कारण आपल्याला आपलं आयुष्य सुंदर घडवायचं आहे, तर सुंदर बोलायला सुरुवात केली तर आयुष्य ही तसाच सुंदर प्रतिसाद आपल्याला द्यायला सुरुवात करेल. म्हणून विश्वकवी रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये सुवर्णाक्षरानं लिहून ठेवावं इतकं सुंदर बोलणं आहे. अरे जनावराला सुद्धा माणसापेक्षा जास्त किंमत दिली. अर्थात मायबापांना आपल्याला समाधान का मिळत नाही, तर आपल्या बायकोचं आपल्या मुलीचं नाव राणी असावं आणि आपण तिला म्हैस म्हणायला कमी करत नाही. किती दिवसानं समाधान मिळायचं. म्हणून आमचे संत महात्मे सांगतात, बाबा रे जीवन सुधारायचं असेल तर अशा पद्धतीनं बोल की ज्यानं समाधान मिळेल. वेचिते वचन जेणे राहे समाधान. म्हणून मकर संक्रांतीच्या या पर्वाच्या अनुषंगानं मी एवढंच सांगेन की जर आपल्याला आयुष्यातलं आपलं बोलणं गोड करता आलं, किंबहुना आपल्या दिवसातलं आपण ज्या बोलतोय त्या मिनिटातलं बोलणं जरी गोड करता आलं, तरी हळूहळू का होईना पण आपल्याला चांगले रिस्पॉन्स मिळायला सुरुवात होईल आणि आपलं हळूहळू जीवन सुधारत आणि विकसित होत जाईल. ते जीवन आपलं विकसित व्हावं, बोलणं आपलं सुधारत जावं, बोलण्यानं आपल्याला गोडवा मिळावा आणि जीवनामध्ये आपण प्रगती साधावी अशी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.